सुरुवात करू. कोणतीही सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपरे शिथिल, डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती, 20 ते 25 आवर्तन, ऍक्टिव्ह एक्झेलेशन आणि पॅसिव्ह इनहेलेशन. यासाठी आहे तो श्वास सोडून देऊया, एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. कृती थांबवायची. मोकळ्या झालेल्या श्वासाची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ. प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमः. नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकविणे. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद. श्वास घेत घेत कमरेत बसावे. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमैथुन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. स्टँडिंग मध्ये यायचं. आपण गेल्या आठवड्यापासून प्रत्येक सिस्टीम वरती आसनं घेत आहोत. जशी आजची आपला विषय आहे श्वसन संस्था. आपली लंग्स कॅपॅसिटी अधिक कार्यक्षम कशी होईल त्या दृष्टीने आपली आजची साधना असणार आहे. सुरुवातीला विश्रांती घेऊया आणि आपल्याला करायची स्पॉट जॉगिंग. तिथल्या तिथे स्पॉट जॉगिंग. हाताची मुठी करून घ्यायच्या आणि तिथल्या तिथे स्पॉट जॉगिंग करायची. अगदी सावकाश. आणि मग हळूहळू स्पीड वाढवायचा. हळूहळू स्पीड वाढवायचा. हाताच्या मुठी सोडून दोन्ही हात जमिनीला पॅरलल करायचे आणि आता आपल्या मांडीचा भाग आपल्या दोन्ही पायाला आपल्या दोन्ही हात बरोबर आपापल्या क्षमतेने कपॅसिटी वाढवायची. आणि आता टाचा आपल्या सीटला टाकण्याचा प्रयत्न. अवकाश कृती थांबवायची. विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल नाकाने श्वास घ्या. तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सुद्धा.
आणि करायचंय जम्पिंग जॅक. दोन्ही पाय जुळलेले, एकदा लांब उडी मारायची, हात वर वरती टाक. 1 2 3 4 5 7 8. थांबायचं, पुन्हा एकदा मोकळं. विश्रांती. दोन्ही पाय जोडलेले, दोन्ही हात समोर घ्यायचे, श्वास घेत घेत दोन्ही हात लांब न्यायचे, श्वास घेत घेत लांब, श्वास सोडत जाऊ, श्वास घेत लांब, श्वासाशी आधारित अगदी सावकाश श्वास सोडत जाऊ, श्वास घेत लांब, श्वास सोडत जाऊ. आता हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायचे, तळवे स्क्रीनकडे. आता दोन्ही हात आपले 90 डिग्री समोर, आणि आता दोन्ही हात आपल्या छातीपाशी घ्यायचे, आणि आता श्वास घेतला, श्वास सोडत जाऊ. 1 श्वास घेतला, आपली लंग्स कॅपॅसिटी आपल्याला वाढवायची आणि त्या हिशोबाने आपण साधना करत आहोत. श्वास सोडत जाऊ, श्वास घेतला, श्वास सोडत जाऊ, श्वास घेतला, श्वास सोडत जाऊ. आता दोन्ही हात आपल्या नजरेच्या टप्प्यामध्ये येतील, 135 डिग्रीवर. श्वास घेतला, श्वास सोडत जाऊ, छातीपाशी, श्वास घेतला, श्वास सोडत जाऊ, श्वास घेतला, श्वास सोडत जाऊ. श्वास घेतला, श्वास सोडत जाऊ. आता 180 डिग्री वर हात, श्वास घेत घेत दोन्ही हात वर, स्ट्रेच, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, वर्टिकली, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. एक लास्ट टाइम, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. पुन्हा दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे, तळवे सिलिंग, आणि आता श्वास घेत टाचा जमिनीपासून वर उचलायच्या, आणि श्वास सोडत टाचा जमिनीवर आपटायच्या, आणि हाताची पकड आपल्या टाळूमध्ये. बघा या प्रकारे श्वास सोडताना खाली उडी, खाली टाचा जमिनीवर आपटायच्या, आणि आपले हात डोक्यावर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. याला ताडासन श्वसन म्हणतात. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. यातील ताडासन. दोन्ही हात तसेच डोक्याच्या दिशेने वर न्यायचे, श्वासाशी आधारित श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत डावीकडे, मध्यभागी, श्वास घेत उजवीकडे, मध्यभागी, श्वास डावीकडे, मध्यभागी. श्वासाशी आधारित अजून 5 वेळा. 1 2 3 4 आणि लास्ट राउंड 5. थांबायचं, दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात समोर. एक श्वास भरून घेऊया, आणि श्वास सोडत दोन्ही हात सावकाश खाली. विश्रांती. मान मागे सैल सोडायची. सूर्यनमस्कार करायचे आपल्याला. श्वासाची आधारित दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात जोडून घेऊया,
डोळे एकत्र घ्यायचे. बंद डोळ्यांसोबत मोठाच उजवणारा सूर्य पाहण्याचा प्रयत्न. त्याचं तेज, त्याची ऊर्जा, त्यातून निर्माण होणारी प्राणशक्ती आपण आपल्यामध्ये सामावून घेत आहोत. त्याच्यासारखा कर्मयोग आपल्यामध्येही अंशी रूपाने यावा अशाची प्रार्थना करूया. हे गायत्री मंत्राचं पठण एकत्र. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम श्रीयाय नमः. एक आहे तो श्वास सोडून घेऊया. नमस्कार. 2 श्वास घे, हस्त उत्तानासन. 3 श्वास सोडत हस्त पादासन. 4 श्वास घेत उजवा पाय मागे अश्वसंचलनासन. 5 श्वास सोडत डावा पाय मागे चतुरंग दंडासन. 6 श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे साष्टांगासन. आणि आता इथे एक श्वास थांबा. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, सोडायचा. 7 श्वास घेत 8 श्वास सोडत पर्वतासन. त्याचा जमिनीत नेण्याचा प्रयत्न नजर दोन्ही पायांच्या अंतरी. 9 श्वास घेत उजवा पाय पुढे अश्वसंचलन. 10 श्वास सोडत हस्त पादासन. 11 श्वास घेत हस्त उत्तानासन. 12 श्वास सोडत हस्त पाद. नमस्कार. अजून 3 आपल्याला करायचे. मला दोन्ही पाय जोडले. ओम आदित्याय नमः. 1 श्वास सोडून घेऊया. 2 श्वास भरून घ्यायचा. 3 श्वास सोडायचा. 4 श्वास घेत डावा पाय मागे. 5 श्वास सोडायचा. 6 श्वास घ्यायचा, सोडायचा साष्टांगासन. 7 श्वास भरून घेऊया. 8 श्वास सोडायचा. 9 श्वास घेत डावा पाय पुढे. 10 श्वास सोडायचा. 11 श्वास घेत दोन्ही हात वर. 12 श्वास सोडायचा. अजून 2 आपापल्या क्षमतेने. ओम मित्राय नमः. 1 श्वास सोडायचा. 2 श्वास घ्यायचा. 3 श्वास सोडायचा. 4 श्वास घेत उजवा पाय मागे. 5 श्वास सोडूया. 6 श्वास घ्यायचा आहे, सोडायचा. 7 श्वास भरून घेऊया. 8 श्वास सोडायचा. 9 श्वास भरून घ्यायचा. 10 श्वास सोडायचा. 11 श्वास घेत दोन्ही हातावर. 12 श्वास सोडायचा. आणि आता शेवटचा. ओम भास्कराय नमः. 1 एक्सेल. 2 इनहेल. 3 एक्सेल. 4 इनहेल, डावा पाय मागे. 5 एक्सेल. 6 इनहेल एक्सेल. 7 इनहेल. 8 एक्सेल. 9 इनहेल, डावा पाय पुढे. 10 एक्सेल. 11 इनहेल. 12 एक्सेल. आणि आता एक सूर्यनमस्कार डायबिटीज वर. पुन्हा दोन्ही पाय जोडले. एक सूर्यनमस्कार डायबिटीज वर. ओम कृष्णाय नमः. 1 एक्सेल. 1 इनहेल म्हणजे हस्तपादासन. श्वास घ्यायचा आहे. 2 श्वास सोडायचा आहे. 3 श्वास घेत उजवा पाय मागे. 4 श्वास सोडायचा आहे. चतुरंग दंडासन. 5 श्वास घ्यायचा आहे. शशांकासन. आपल्या सीटचा भाग आपल्या दोन्ही पायांवर. कपाळ जमिनीवर.
6 श्वास घ्यायचा आणि सोडायचा, साष्टांग नमस्कार. 7 श्वास भरून घेऊया, सरळ हस्त भुजंगासन. 8 श्वास सोडूया, पर्वतासन. 9 श्वास भरून घेत शशांकासन. 10 श्वास सोडत उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन. 11 श्वास घ्यायचा हस्तपादासन. आणि 12 दोन्ही हात जोडायचे तिथल्या तिथेच नमस्कार असतो. हे आहे डायबिटीज वाले सूर्यनमस्कार. अजून एक करूया. ओम सवित्रे नमो नमः. 1 इनहेल, हस्त उत्तानासन. 2 एक्झेल, हस्तपादासन. 3 इनहेल, डावा पाय मांडे अश्वसंचलनासन. 4 एक्झेल, 4 एक्झेल, चतुरंग दंडासन. 5 इनहेल, शशांकासन. 6 इनहेल एक्झेल, साष्टांगासन. 7 इनहेल, सरळ हस्त भुजंगासन. 8 एक्झेल, पर्वतासन. 9 इनहेल, शशांकासन. 10 एक्झेल, डावा पाय पुढे अश्वसंचलनासन. 11 इनहेल, हस्तपादासन. 12 एक्झेल, नमस्कार. मुखधुकी. सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि त्यानंतर एका कुशीला होऊन पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर विश्रांती. श्वासाची गती वाढण्यासारखी वाटत असेल, थोडीशी गडबड झाल्यासारखी वाटत असेल किंवा हृदयाची गती वाढण्यासारखी वाटत असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. आता दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय एकत्रित, दोन्ही हात आणि पाय एकत्रित 90 डिग्रीवर. श्वास घेत दोन्ही हात पाय आपल्याला लांब करायचे, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. अजून एक राऊंड. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. आता एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत दोन्ही हात आणि पाय नियंत्रित जमीन. विश्रांती. आज आपली श्वसन संस्था अधिक कार्यक्षम कशी होईल त्या दृष्टीने आपली आसनं चाललेली आहे आणि मनामध्ये तोच एक भाव असू दे की आपली श्वसन संस्था, आपली लंग्स कॅपॅसिटी आता याच्या पुढे अधिक कार्यक्षम होणार आहे आणि ती अधिक सुदृढ असणार आहे. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. आणि आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत ओंकार आपल्याला करायचा आहे आणि दोन्ही हात खाली येतील. श्वास सोडताना ओंकाराचा उच्चार करायचा आहे आणि दोन्ही हात शरीराच्या जवळ येतील. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना ओमचा उच्चार, दोन्ही हात खाली येतील. पुन्हा दोन्ही हात वर. आणि आता आपण करूया विभागीय श्वसन, अ उ म सहित. सुरुवात करूया. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना अकार उकार मकार करत दोन्ही हात खाली येतील.
डोक्याच्या दिशेने वर, श्वास घेत घेत वर एक दीर्घ श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना अकार उकार होतात आणि हात खाली. आता आपले दोन्ही हात साईडने खाली आले होते. आता आपण वरूनच खाली आणणार आहोत. पुन्हा दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, श्वास घेत घेत एक पुन्हा खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना समोरून दोन्ही हात आपले खाली येतील, अकार उकार मचार करत. अजून एकदा दोन्ही हात वरून आपल्या डोक्याच्या दिशेने वर, दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना अ उ म एकत्रित आणि दोन्ही हात समोरून. अजून एक राऊंड. दोन्ही हात वर, श्वास घेत घेत दीर्घ श्वास भरून घ्यायचा, एक हलकासा पेच द्यायचा आहे आणि श्वास सोडताना अकार उकार मकार करत दोन्ही हात समोरून खाली येतील. स्लो करूया. विश्रांती. आपण 2 वेळेला हे श्वसन केले. एकदा आपण हात साईडने खाली आणले म्हणजे आपल्या लंग्स आडव्या कक्षेत प्रसरण झालं आणि एकदा आपण समोरून खाली आणले म्हणजे उभ्या कक्षेमध्ये प्रसरण झालं. विश्रांती. करूया सेतू बंधासन. आपले साईडचे जे वायुकोश आहेत ते अजून मोकळे करून घेऊया. त्यासाठी सेतू बंधासन. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय फोल्ड करूया. दोन्ही पावलांमध्ये आणि आपल्या गुडघ्यांमध्ये अंतर असेल, टाचा सीट पासून लांब असतील. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने पुन्हा एकदा वर न्यायचे. खांदे रिलॅक्स, कमरेचा भाग रिलॅक्स, पाठीचा कणा रिलॅक्स, चेहरा शांत. आणि आता सावकाश आपल्या सीटचा भाग, कमरेचा भाग आणि आपली संपूर्ण अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची आहे. आपली हनुवटी गळ्याला लॉक होऊन जाईल. हात आपल्या आपण ऍडजस्ट करायचे, हाताच्या तळवे सिलिंगच्या दिशेला असतील आणि आता इथे नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. आता इथे या त्याच्यामध्ये आपल्या साईडचे जे वायू कोश आहेत ते अजून मोकळे होतात. आपला श्वसन मार्ग अधिक कार्यक्षम होतो. आणि आता उलट चाल. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत सोडत पाठीचा एक एक मणका, कमरेचा भाग, सीटचा भाग दोन्ही हात खाली, दोन्ही हात खाली तसेच ठेवायचे. आणि आता आपण थोडीशी डायनॅमिक हालचाल करणार आहोत. दोन्ही हात खाली शरीराच्या जवळ असतील. श्वास घेत आपल्याला सीटचा भाग, कमरेचा भाग वर उचलायचा आहे आणि श्वास सोडत खाली. सुरुवात करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. एक लास्ट राउंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, सावकाश खाली, दोन्ही पाय सरळ. विश्रांती. एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. दोन्ही पाय जोडून घ्यायचे मागे, कपाळ जमिनीवर असेल. आता दोन्ही हातांची घडी करायची. एका हातावर दुसरा हात ठेवायचा आहे. दोन्ही पाय मागून जुळलेले किंवा थोडस अंतर असेल. आणि ते श्वास घेत हाताची घडी आपल्याला आपल्या छातीपाशी घ्यायची. श्वास घेत छातीपाशी आणि नजर आपली सिलिंगकडे.
श्वास सोडत हाताची घडी समोर येईल आणि आपलं कपाळ हाताच्या घडीकडे येईल. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. जमिनीला घासत घासत हाताची घडी आपल्याला श्वास घेताना छातीपाशी घ्यायची, सिलिंग कडे आपली नजर असेल आणि श्वास सोडताना हाताच्या घडीवर आपलं कपाळ असेल, समोर असेल हाताची घडी. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. एक लास्ट राऊंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. थांबवायचे. दोन्ही हात खाली, दोन्ही पाय जोडून घ्यायचे, कपाळ जमिनीवर आहे. दोन्ही हात फोल्ड करायचे, हाताची कोपरं शरीर छातीच्या दिशेत आणि हाताचे तळवे आपल्या चेहऱ्याच्या दिशेत. करणार आहोत सुलभ भुजंगासन. लंग्स कॅपॅसिटी अधिक कार्यक्षम करण्यासाठी अतिशय उपयुक्त आणि लाभदायक असे हे आसन आहे. सुरुवात करूया. दोन्ही हातांची कोपरं हातीच्या रेषेत, हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेत आणि आता सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळ्याचा भाग, पोटाचा भाग श्वास घेत घेत वर, नजर सिलिंगकडे, नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, सोडू. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा. श्वास घ्यायचा आहे, नाही हात खालीच ठेवायचे, हाताची कोपरं जमिनीवर ठेवते. हा, फक्त आपल्याला श्वास घ्यायचा आणि सोडायचा. नजर वरती सिलिंगकडे असेल, तोंड बंद असेल आणि नाकाने श्वास घेऊया, सोडूया. श्वास घेऊया, सोडूया. आणि आता एक लास्ट राऊंड. श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपलं कपाळ सावकाश जमिनीवर टेकू. दोन्ही हात खाली, विश्रांती. एका जागावर पण विश्रांती. आजची सगळी आसनं ही आपल्या श्वासाशी आधारित आहेत. विश्रांती. सावकाश एका खुशीला वळायचं. आधी पाठीवर परत विश्रांती घ्या आणि मग बैठक स्थितीमध्ये. सावकाश बैठक स्थिती. एका खुशीला बैठक स्थितीमध्ये विश्रांती. विधिवत आपल्याला वज्रासन करून घ्यायचे. एक एक पाय पुढे ठेवूया, उजवा पाय आणि मग डावा पाय. दोन्ही हात आपल्या मांड्यांवर असतील. डोळ्याला गणपती घेऊया. बंद डोळ्यांनी संपूर्ण शरीराचा आकृतीबद्ध आपला आपण तपासायचा आहे. जाणीव आपल्या श्वासाकडे. करणार आहोत आपण डॉग ब्रीदिंग. त्यासाठी दोन्ही हाताचे तळवे आपल्या गुडघ्याच्या जवळ असतील. बरोबर. पाठीची स्लाइडिंग पोझिशन, खांदे रिलॅक्स, चेहरा शांत. जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची आणि तोंडाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा. भराभर कृती करायची या प्रकारे. इथे आपलं उदर श्वसन होतं. दोन्ही हात आपले गुडघ्याच्या जवळ येऊ देत, खाली जमिनीवरती, जमिनीवर ठेवायचे. साईडला साईडला. हा, बरोबर. खांदे रिलॅक्स, जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची आणि तोंडाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा. भराभर कृती असेल. कृती थांबवायची. हे आपण केलंय डॉग ब्रीथ. पुन्हा
पाठीतनं सरळ, दोन्ही हात मांड्यांवर, डोळ्यांवर मिटून ठेवूया. टॉप ब्रिदिंगचा जो काही आपल्या संपूर्ण कंठस्थ ग्रंथींवर जो काही परिणाम झालाय त्याचा अनुभव घेऊया. पुढचं आपण करणार आहोत रॅपिड ब्रीदिंग. आता इथे आपल्याला आपले दोन्ही हातांची कोपरं गुडघ्याच्या जवळ ठेवायचे आणि हाताचे तळवे चेहऱ्याच्या रेषेमध्ये येतील या प्रकारे, आणि तोंडाचा चंबू करायचा आणि तोंडाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा आणि संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने एकदम सैलसर सोडून द्यायचं. बघा या प्रकारे. आणि तोंडाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा. बराबर कृती असेल. या प्रकारे हे झालं आपलं रॅपिड ब्रीथिंग. बरोबर. दोन्ही हातांची कोपरं गुडघ्याच्या जवळ, हाताची पाचही बोटं जुळलेली आणि ती आपल्या चेहऱ्याच्या रेषेत असेल. कपाळ आपलं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. पोटाच्या इथे आपल्या मांड्यांच्या मुळे आपल्या पोटावरती दाब येतोय आणि ओठांचा चंबू करायचा. तोंडाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा. भराभर कृती. इथे आपलं थोडस लक्ष आपल्या पाठीच्या कड्याकडे घेऊन जायचंय. श्वास घेताना सोडताना होणारा तिथे होणारी हालचाल त्याकडे लक्ष असेल. सुरुवात करा. सावकाश वर घ्यायचं. पुन्हा दोन्ही हात आपल्या मांड्यांवरती, डोळ्यांवर ठेवून घ्यायचे. रॅपिड ब्रीथिंगचा जो काही परिणाम झाला त्याचा आपला आपण मागोवा घेऊया. करूया स्कंद श्वसन. आता इथे तुम्हाला साधी मांडी घालायची असेल तर घालू शकता, जर वज्रासनामध्ये जास्त वेळ बसता येत नसेल तर साधी मांडी घाला. आणि आता उजवा जो हात आहे तो डोक्याच्या दिशेने वर न्या आणि तो मागून डाव्या खांद्यावर ठेवा. बरोबर. डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि तो मागून उजव्या खांद्यावर ठेवायचा. बरोबर. मान सरळ असेल मध्यभागी, डोळ्यांवर पेटून घ्यायचे आणि आता आपल्या क्षमतेने खोलवर दीर्घ श्वास घ्यायचा, सोडायचा. खोलवर दीर्घ श्वास घेऊया, सोडून घेऊया. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा, संत गतीने श्वास सोडूया. एक लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संत गतीने श्वास सोडूया. सावकाश एक एक हात खाली, डावा हात आणि मग उजवा. ज्यांनी वज्रासन घातलंय त्यांनी वज्रासन सोडून द्यायचं. थोड्या वेळ विश्रांती आणि मग पद्मासन किंवा अर्ध पद्मासन करून घ्या. पद्मासन किंवा अर्ध पद्मासन. दोन्ही हात समोर, आपल्या हाताची घडी करायची. एका हातावर दुसरा हात ठेवायचा आहे. बरोबर. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा आणि हात आधी खाली असू देत आपल्या पोटावरती. आणि आता श्वास घेत घेत दोन्ही हात वर न्यायचे. श्वास घेत वर. बरोबर. श्वास सोडत खाली. अगदी सावकाश श्वासाची आखारी. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आता दोन्ही हा श्वास सोडत खाली या. आता एका हातावर दुसरा हात ठेवा आणि आता श्वास घेत घेत आपल्याला हात लांब करायचे. बरोबर. एकदम लांब नाही, हात असेच फोल्ड ठेवायचे. मागून आपले खांदे एकमेकांच्या जवळ येतील, म्हणजे इथे आपल्या छातीचं थोडस आडव्या कक्षेत प्रसारण होतं. मागून खांदे एकमेकांच्या जवळ. श्वास सोडत
दोन्ही हात पुन्हा मध्यभागी. श्वास घेतला, श्वास सोडत जवळ. श्वास घेतला, श्वास सोडत जवळ. बरोबर, छान. श्वास घेतला, श्वास सोडत जवळ. आता दोन्ही हातांची बोट आपल्या खांद्यांवर ठेवा आणि आता श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. साईडवर श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, छान. श्वास सोडत खाली. आणि आता दोन्ही कोपरे समोरून जॉईंट आणि शोल्डर रोटेशन. श्वास घेत घेत वर, श्वास सोडत खाली. 1 2 3. पुन्हा दोन्ही कोपरे जॉईंट. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 3. थांबायचंय. डोळे बंद. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर. आणि करणार आहोत पर्वतासन. आपली लंग्स कॅपॅसिटी अजून कार्यक्षम करण्याचं हे एकमेव आसन आहे ज्याचा ग्रंथांमध्ये उल्लेख आहे. दोन्ही हात आपले जोडून घ्यायचे. हाताची कोपरं जमिनीला समांतर असतील. दोन्ही हातांच्या तळव्यांवर हलकासा प्रेशर आणायचा आहे. आणि हा प्रेशर तसाच कायम ठेवत ठेवत श्वास घेत घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. डोळे अलगद मिटून घेऊया. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. आपल्या बाजूचे वायुकोश जे आहेत हे आपले अधिक वरच्या कक्षेमध्ये ताणले गेले, त्यामुळे ते अधिक कार्यक्षम होत आहे. डोळे अलगद मिटलेले, पाठीच्या कण्याला उठ्या कक्षेमध्ये खेच मिळतोय. आपली अपर बॉडी जमीन आपल्या कमरेपासून वरचा भाग वर्टिकली ताणला गेला. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आपापल्या क्षमतेने संत गतीने श्वास सोडू. उलट चाल. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात पुन्हा छातीपाशी. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे बंद. तिथल्या तिथेच विश्राम. आणि आता एक साइडवर बेंड करू. डावा हात उजव्या गुडघ्यावर ठेवा. उजवा हात मागे. उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आता उजवा हात डाव्या गुडघ्यावर ठेवा. डावा हात मागे आणि डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. आता थोडस आपण डायनॅमिक करूया. एकदा उजवीकडे एकदा डावीकडे सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. थांबायचंय. दोन्ही पायांचं पद्मासन अर्ध पद्मासन जर असेल आणि जास्त वेळ बसता येत नसेल तर साधी मांडी घालायला हरकत. आज आपण बघणार आहोत प्राणमुद्रा, म्हणजे आपली प्राणशक्ती वाढवणारी प्राणमुद्रा. शेअर करते. ही आहे आपली प्राणमुद्रा. आपली प्राणशक्ती लंग्स कॅपॅसिटी वाढवण्यासाठी या मुद्रेचा आपल्याला उपयोग होतो. सोपी आहे. करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट फोल्ड करायचं आणि ते अंगठ्याच्या टोकाला लावून घ्यायचं. बाकीची 2 बोट आपली सरळ आहेत, जुळलेली आहेत आणि सरळ आहेत. आता इथे हाताचे जे तळवे आहेत हे आपल्याला सिलिंगच्या दिशेने ठेवायचे आणि हाताचा मागचा जो भाग आहे तो आपल्याला आपल्या गुडघ्यांवर ठेवायचा. ते आहेत. कळले? लक्षात आले प्राणमुद्रा कशी आहे ती? सुरुवात करूया. दोन्ही हात समोर.
करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट होल्ड करूया आणि ते अंगठ्याच्या टोकाला लावून घ्यायचंय. बाकीची 2 बोट आपली सरळ असतील जुळलेली, बरोबर, छान. आणि आता हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर. साधी बैठक घालायला हरकत नाहीये, म्हणजे आपलं लक्ष त्या प्राणमुद्रेकडे राहील. जर आपण पद्मासन अर्ध पद्मासन मध्ये जर ताणल्यासारखं वाटत असेल तर साधी बैठक करू. आणि हाताची कोपरं शरीराच्या जवळ रिलॅक्स असतील, खांदे रिलॅक्स असतील, चेहरा शांत, डोळ्यालगत मिटून घेऊया. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावरती. करणार आहोत दीर्घ श्वसनाची 3 आवर्तनं आपापल्या क्षमतेने. आहे तो श्वास सोडून द्या. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. थांबा. संथ गतीने श्वास सोडून देऊया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. होल्ड. संथ गतीने श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडून देऊया. दोन्ही हात जोडून घ्यायचे. प्राणायामाचा श्लोक. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम् मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. या तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राणा, जसं माता आपल्या पुत्रांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर आणि आम्हाला चांगली संपत्ती, चांगलं आरोग्य प्राप्त करून दे, चांगली बुद्धी दे. मनोमन आपल्या प्राणशक्तीला वंदन करूया. सावकाश मान सरळ, दोन्ही हात. आज आपण करणार आहोत मृदू भस्त्रिका. आता ज्यांना हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी ही भस्त्रिका करणं टाळायचं आहे, कारण की याच्यामध्ये आपण फोर्सफुली श्वास घेतो आणि फोर्सफुली सोडतो. तर इथे आपल्याला काही ऍक्शन करायच्या आहेत, त्याप्रमाणे आपल्याला म्हणजे पूरक पण असेल हे जोरात करायचंय आणि रेचक सुद्धा जोरात करायचं. फॉर एक्झाम्पल मी दाखवते. दोन्ही हाताच्या मुठी वळून घ्यायच्या. पूरक आणि रेचक हे आपल्याला फोर्सफुली करायचंय, अट्टहासाने करायचंय. त्यामुळे ज्यांना हाय ब्लड प्रेशर, हृदयविकार आणि डिप्रेशनचा त्रास आहे त्यांनी ही भस्त्रिका, मृदू भस्त्रिका करणं टाळायचं. तर आता एक आवर्तन मी दाखवते. जोरात पूरक आणि जोरात रेचक. पूरक, रेचक, पूरक, रेचक. आता इथे आपण हे फोर्सफुली केल्यामुळे आपल्या श्वासाची गती वाढते, शरीरामध्ये अधिक उष्णता निर्माण होते, थोडीशी हृदयाची गती सुद्धा वाढते. म्हणून अगदी आपल्या क्षमतेप्रमाणे, आपल्या लिमिटेशन प्रमाणे करायचं आहे. पुन्हा एकदा हृदयविकार, डिप्रेशन आणि हाय ब्लड प्रेशर त्यांनी ही करणं टाळायचं. सुरुवात करूया. हाताच्या मुठी वळून घ्यायच्या. पूरक करताना दोन्ही हात समोर येतील, हाताच्या मुठी सोडून द्यायच्या आणि रेचक करताना हात पुन्हा छातीपाशी येतील. फोर्सफुली आपल्याला दोन्हीही हे प्रकार करायचे. सुरुवात करूया. पूरक, रेचक, 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 पूरक, रेचक. आता हात वर. पूरक, रेचक, 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 पूरक, रेचक. थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळ्यांगत मिटून घ्या. श्वासाची गती वाढल्यासारखी वाटत असेल, हृदयाची गती वाढल्यासारखी वाटत असेल, त्याकडे आपलं लक्ष. भस्त्रिकेमध्ये आपण फोर्सफुली श्वास घेतो, फोर्सफुली सोडतो, म्हणून आपल्या शरीराचं तापमान वाढतं, श्वासाची गती वाढते, हृदयाची गती वाढते. आता ह्याला सप्लिमेंटरी आसन करणं, प्राणायाम आपण करणार आहोत, तो म्हणजे शीतली प्राणायाम. आता इथे आपल्या हृदयाची गती वाढली, शरीराचं तापमान वाढलंय, म्हणून ते कंट्रोल मध्ये आणण्यासाठी शीतली प्राणायाम. जिभेची पन्हळ करायची आहे.
तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्यायची, तोंडाने खोलवर दीर्घ पुरव, जीवातमध्ये तोंड बंद आणि नाकाने संथरेच. डोळे अलगद मिटून घ्यायचे. अजून 2 आवर्तन. जिभेची पन्हाळ, तोंडाने खोलवर दीर्घ पुरव, जीवातमध्ये तोंड बंद, नाकाने संथरेच. करूया सिटकारीची 2 आवर्तन. ओठ, दातावर दात, ओठ विलग, डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत. खांदे कोपर शिथिल, चेहरा शांत, तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्यायचे आहे, तोंडाने खोलवर दीर्घ पुरव, तोंड बंद, नाकाने संथरेच. अजून एकदम. ओठ विलग, दातावर दात, तोंडाने खोलवर दीर्घ पुरव, तोंड बंद, नाकाने संथरेच. Slowly, completely breathe out. शीतली आणि सितकारी प्राणायामामुळे आपल्या संपूर्ण मुखामध्ये कंठाच्या इथे झालेला थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव. दोन्ही हातांची झी आणून घ्या. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. डोळे अलगद मिटून घेऊया. चेहरा शांत, खांदे कोपरं शिथिल, हातांची कोपरं आपल्या शरीराच्या जवळ असतील, खांदे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. आपली हनुवटी जमिनीला समांतर असेल म्हणजे आपोआप आपली मान मध्यभागी येते. डोळे अलगद मिटलेले आहेतच, पाठीचा कणा सरळ आहे, समस्थितीमध्ये आहे. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श झालेला आहे. तिथून जो रक्तप्रवाह चालू आहे त्या रक्तप्रवाहाची स्पंदन, त्याकडे आपलं लक्ष केंद्रित करून घ्यायचं आहे. प्राण स्पंदनांची अनुभूती. दोन्ही हातांची बाकीची तीनही बोट अर्धवट मिटलेली आहेत. डोळे अलगद मिटलेले. करणार आहोत विभागीय श्वसन. आपली श्वसन क्षमता अधिक कार्यक्षम करण्याची, आपला डायफ्राम अधिक कार्यक्षम करण्यासाठी विभागीय श्वसन अतिशय उपयुक्त ठरतं. आपली लंग्स कॅपॅसिटी ही अधिक कार्यक्षम होते. आपल्या डायफ्रामची कॅपॅसिटी म्हणजे आपली उदर पोकळी जी आहे ती सुद्धा अधिक कार्यक्षम होते. आपला श्वासपटल अधिक प्रमाणात सुधारतो. करणार आहोत सुरुवातीला आकाराची 2 आवर्तन. जाणीव आपली नाभी, आपल्या पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत असेल. आपल्या संपूर्ण कमरेच्या खालचा भाग जो आहे हा आपल्याला या आकाराच्या उच्चाराने शिथिल करायचा आहे, रिलॅक्स करायचा आहे. तो श्वास सोडून देऊया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आपली जाणीव पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत आणि श्वास सोडताना अकाल. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना आकार.
शरीराचा हा संपूर्ण खालचा भाग शिथिल झालेला आहे. आपली जाणीव आपल्या नाभीपासून कंठापर्यंत. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उकार ऊ. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उकार ऊ. शरीराचा हा संपूर्ण मधला भाग आपल्या नाभीपासून कंठापर्यंत, त्याचबरोबर दोन्ही हात, आपला उदर भाग, पूर भाग, पाठीचा मणका शिथिल आणि रिलॅक्स झालेला आहे. चेहरा आपला शांत आहे. एक हलकस स्मित हास्य आपल्या ओठांवरती. जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत करणार आहोत 2 उच्चार मकाराचे. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना मकार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत मकार. पायाच्या नखापासून ते कंठापर्यंत संपूर्ण शरीर शिथिल, रिलॅक्स. आणि याच्यामध्ये अजून शिथिलता आणण्यासाठी करणार आहोत संपूर्ण योगिक श्वसन अकार, उकार आणि मकारासहित. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना अ उ म एकत्रित खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना अकार, उकार, मकार. काही क्षण शांत. श्वासाची गती संथ, मंद, लयबद्ध झालेली आहे किंवा तशी होत असेल. करणार आहोत 5 उच्चार ओंकाराचे सलग एका लागोपाठ एक. मकार लांबवलेले ओमचे 5 उच्चार. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार ओ.
शेवटचा उच्चार ओ. काही क्षण शांत, चैतन्य, प्रसन्नता आणि शांतता याचा अनुभव आपण या क्षणी घेत आहोत. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे, आणि ते कायम तसंच राहण्यासाठी उचित अशी योग साधन मी नित्यनेमाने यथाशक्ती करणार आहे. माझा रोजचा 1 तास हा मी स्वतःला देणार आहे. याच्यामध्ये कुठलाही खंड पडणार नाही. सातत्याने माझी ही साधना चालू असणार आहे. मनोमन आपल्या गुरुजनांचं, आद्य देवतेचं, आई वडिलांचं स्मरण करायचं आहे. त्यांना मनोभावे वंदन करायचं. आपली जी काही ध्येय आहेत, उद्दिष्ट आहेत, ती पूर्ण होण्यासाठी या सगळ्या गुरुजनांचा आपण आशीर्वाद घेत आहोत. आपला आत्मविश्वास वाढलेला आहे, इच्छाशक्ती जागृत झालेली आहे. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. आपला राग द्वेष अहंकार सोडून देत आहोत. आपल्या दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने करूया. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमुखी. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टिकोनकडे. आपली साधना इथे संपन्न होतीये. हरिओम. धन्यवाद. कोणाला काही शंका असेल ते विचारू शकतो. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. शुभ दिवस. मीटिंग एंड करते.